मद्यधुंद अवस्थेत असताना अंगावर पाणी ओतल्याच्या किरकोळ रागातून नेपाळी चायनीज कुक असलेल्या कामगाराच्या डोक्यावर चाकू हल्ला केल्याची घटना कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 6 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती। याबाबत दाखल फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास कणकवली पोलिसांसह एलसीबीचे पथक सुद्धा करत होते। लोकेश बिस्त या चायनीज सेंटरमध्ये कुक असलेल्या लोकेश बिस्त या नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणारा आरोपी सुनील परिवारच्या आरोपीच्या मुसक्या गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 18 तासांमध्ये सिंधुदुर्ग लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने कणकवली रेल्वे स्थानक परिसरात 7 जानेवारी रोजी सायंकाळी आवळल्या होत्या। सुनील इंदर परिवार हा मूळ नेपाळचा असलेला 27 वर्षीय चायनीज कुक कामगार सध्या कणकवली येथे राहत आहे। आरोपी सुनील परिवार याने जखमी लोकेश बिस्त याच्या डोक्यावर चाकूने वार केले होते। एलसीबीचे पीएसआय अनिल हळद यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, हवालदार किरण देसाई या एलसीबीच्या पथकाने 7 जानेवारी रोजी आरोपी सुनील परिवार याला कणकवली शहरातूनच संध्याकाळी ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या हवाली केले होते। प्राथमिक तपासामध्ये आरोपी सुनील परिवार तसेच जखमी बिस्त, फिर्यादी आणि अन्य मित्र शहरातील एका बिअर बार परमिट रूममध्ये 6 जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत दारू पीत बसले होते। दारू पिऊन झाल्यावर बाहेर पडताना बिस्त याच्या हातातील पाणी बाटलीतील पाणी आरोपी सुनीलच्या अंगावर उडवल्याचा राग आरोपी सुनीलच्या मनात होता। त्या रागातून त्याने आपल्या राहत्या घरातून चाकू आणला आणि फिर्यादीच्या मित्राकडून फिर्यादीला फोन लावून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकेश बिस्तसह बोलावून घेतले। चौकात फिर्यादीने लोकेश बिस्त आल्यानंतर आरोपी सुनील याने त्याला शिवीगाळ करून आपल्या हातातील चाकूने बिस्त याच्या डोक्यावर वार करून घटनास्थळावरून पोबारा केला। दरम्यान चाकू घेऊन गेलेल्या सुनीलच्या मागोमाग त्याच्या घरातील पत्नी व अन्य नातेवाईक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनास्थळी हजर झाले होते। चाकू हल्ला झाल्यानंतर जखमी बिस्त याला फिर्यादीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। दरम्यान या गुन्ह्याचा तपास करणारे कणकवली पोलीस ठाण्यातील एपीआय नागेश चिकणे यांनी आरोपी सुनील परिवार याला आज कणकवली पोलीस ठाण्यात हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली। पोलीस कोठडीच्या मागणीच्या सुनावणीअंती कणकवली न्यायालयाने आरोपी सुनील परिवार याला 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान हाफ मर्डरच्या या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाणे प्रभारी तेजस नलावडे तसेच तपासी अधिकारी नागेश चिकणे यांना पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।